All right. So this is the enzyme which we have started 2-3 days back, and now I guess we are towards the end. I don't know, new student, how much you will understand, but just try to understand, okay? Because enzyme topic itself is a little difficult to understand. पण आय होप तुम्हाला सगळ्यांना कळलंय. काय डाऊट आले का कोणाला? आम्ही वाचलं आणि आम्हाला हे ते नाही कळलं असं काय आहे का? या ईशा, मुग्धा, गौतम, नो मॅम. नाही मॅम. कळलं आतापर्यंत आपण जे केलं ते? येस. मायकेलिस अँड मेंटेन कॉन्स्टंट कळलं? कोण सांगेल का मला मायकेलिस आणि मेंटेन कॉन्स्टंट काय होतं? कसंही तुमच्या लँग्वेज मध्ये सोप्या भाषेत कसं एक्सप्लेन करा चालेल. काय मायकेलिस अँड मेंटेन कॉन्स्टंट इज Km, राईट? कसं एक्सप्लेन करणार ते Km? कसं एक्सप्लेन करणार? येस एनीवन? ट्राय टू एक्सप्लेन. हरकत नाही, चुकेल, ह्याच्या पलीकडे काय होणार नाही. या चुकेल, ह्याच्या पलीकडे काहीच होणार नाही. ईश्वरी, स्विच ऑन युअर व्हिडिओ बेटा. या मॅम, येस, मला कालच्या फर्स्ट मीटिंगचं रेकॉर्डिंग पाठवता का? अपडेटेड लिस्ट केली आहे बघ मुग्धा. काल मी अपडेटेड लिस्ट ऑफ बायोमॉलिक्यूल केलेलं आहे, त्याच्यामध्ये तू बघ. ओके मॅम. ओके. येस, सो येस एनीवन एबल टू एक्सप्लेन? Km व्हॅल्यू मला सांगा फक्त. दिस Km व्हॅल्यू आहे कोणी की मी एक्सप्लेन करू परत एकदा? टेल मी. या चलो मी एक्सप्लेन करते. हा ग्राफ होता. दिस इज अ वाय ऍक्सिस, दिस इज अ वाय ऍक्सिस, राईट? दिस वन इज अ एक्स ऍक्सिस. I am explaining Michaelis and Menten constant, which is called as K. K is for constant आणि M for Michaelis and Menten. So इथे काय होतं? What was to this y axis? काय बघा आणि सांगा. What was to this y axis? Yeah. Yes. So this was a Michaelis and Menten. Rate of reaction. So velocity of reaction, or it is a rate of reaction. Okay. Michaelis and Menten plot. आणि इथे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. सो जेव्हा आपण व्हॉट वॉज अ मायकेलिस अँड मेंटेन कॉन्स्टंट, जेव्हा आपण Vmax/2 घेणार म्हणजे रेट ऑफ मॅक्सिमम रिॲक्शन इज अ Vmax. इथपर्यंत रिॲक्शन मॅक्सिमम येईल आणि त्याच्या पुढे ती स्टेबल होऊन जाईल. तर Vmax/2 किती सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला अचीव होतं? Vmax/2 किती सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला अचीव होतं? is a Michaelis and Menten constant. Okay. Vmax/2 किती सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ला येणार आहे? That is a Michaelis and Menten constant. So that defines the quality of enzyme. काय म्हटलं आपण? Km is inversely proportional to what? बोला. enzyme quality. Yes, Km is inversely proportional to enzyme quality. म्हणजे काय? Km व्हॅल्यू कमी आली तर एन्झाईम छान आहे, त्याची अफिनिटी सबस्ट्रेट बरोबर खूप आहे. आणि Km व्हॅल्यू जास्त आली तर एन्झाईम क्वालिटी चांगली नाही, म्हणजे एन्झाईम क्वालिटी लेस आहे. सो दॅट वॉज अ मायकेलिस अँड मेंटेन कॉन्स्टंट. याच्यावर तुम्हाला हे जे मी सांगितलं ना ह्याच्यावरच क्वेश्चन्स येतात. हे so hey, you must remember this, or important for NEET and CET, you can mention that. Okay. Now with this we'll start with the classification of enzyme. आणि classification of enzyme पण little critical to understand, but बघा किती कळतंय तुम्हाला. ओके. सो क्लासिफिकेशन आणि nomenclature. Nomenclature म्हणजे काय असतं? Can anyone tell me what do you mean by this nomenclature? What is a nomenclature? Yeah. Keep talking, keep your interaction alive. नाही तर मला ते काय सत्संग केल्यासारखं फील येईल, बायोलॉजी मधलं सत्संग. ओके. सो नोमेनक्लेचर म्हणजे त्यांचं बारसं करायचंय, नामकरण. त्यांना नाव द्यायचंय काहीतरी. एन्झाईम्स आहेत त्यांना नावं द्यायचे
आणि त्या पद्धतीने त्यांना क्लासिफाय करायचं. सो दॅट इज व्हॉट इज अ नोमेनक्लेचर. ओके, आता आपण हे जेवढं एनसीईआरटीने म्हटलं ऍटलिस्ट आपण तेवढं तरी करू. So there are so many enzyme molecules. So thousands of enzymes have been discovered, isolated and studied. Okay, खूप सारे enzymes आहेत. Most of the enzymes are classified into different groups based upon the reaction. What type of reactions they are performing? What type of reaction? Please keep writing. New student, you must have your notebook. You must have all your color pencil box and everything. Whatever I am taking here, you must write it down if you are extremely focused. If you are not focused, my suggestion would be you please don't come for science. Current science needs extreme concentration. And once you're focusing for NEET or CET kind of exams, so that require tremendous concentration. So you should be with your notebook, with your all writing material and the colorful writing material, so that you can make your notebook colorful. You feel to read your notebook when you see all this different and beautiful presentation in your notebook. Okay, so most of the enzymes have been classified into different groups based on the type of reaction. कुठल्या पद्धतीची ती रिएक्शन कॅरी करतायत त्या टाइप ऑफ रिएक्शन वर there are basically 6 main groups of the enzyme. So which are, see here, there are 6 classes each with 4 to 13 classes. म्हणजे एक ग्रुप घेतला, सपोजिंग दिस इज ए ग्रुप, त्याच्यामध्ये 13-14 प्रकारचे सब क्लासेस आहे. त्या सब क्लासेस मध्ये परत आणखीन टाइप्स आहेत. तो आपण फक्त हे मेन 6 क्लासेस इथे बघणार. सो यू जस्ट अंडरस्टँड द 6 क्लासेस. when you will take the biochemistry as a special subject for your graduation or post graduation, you have to do all this in detail, much more detail. So the first is a oxidoreductases, or it is a dehydrogenases. Please write it down. Oxidoreductases, or it is a dehydrogenases. Enzyme which catalyze oxidoreduction reaction between the two substances. So S reduced, S oxidized, S dash oxidized. Oxidation reduction reaction कशी होते? Oxidation होतं एकाचं आणि simultaneously दुसऱ्याचं reduction होतं. Now you might be knowing oxidation आणि reduction. Oxidation मध्ये removal of what? Hydrogen. Yeah, सांगा मला. Oxidation is removal Hydrogen. of exactly Hydrogen. and addition of Oxygen. exactly, and reverse मध्ये reduction is addition of hydrogen and removal Hydrogen. of oxygen. And Oxygen. more definition in terms of electron gain or loss. Okay, oxidation is loss of electron and reduction is gain of electron. So first small tricks असतात oil आणि rig असं लक्षात ठेवा. Oil oxidation is loss, reduction is gain. So oil and rig. So in terms of gain or loss of electron, you can remember these two terminologies, oil or rig. You will get more such definition in your chemistry. So in example, so one substance इथे बघा S reduced होता, रिएक्शन झाल्यावर तो ऑक्सिडाइज झाला. S dash oxidized होता, रिएक्शन झाल्यावर तो reduce झाला. So ह्या ऑक्सिडेशन रिडक्शनच्या रिएक्शन करायचे बेसिकली द एन्झाइम मेडिएटेड dehydrogenase. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, whenever there is a suffix ase, basically S is a plural. So whenever there is a suffix ase, that is the name of enzyme. Enzyme. Yeah, so this suffix ase is a name of the enzyme. Okay, new student, you can interrupt me and you can ask any doubts if you have. That is allowed in the class. You must ask the topic related doubts whenever you feel to ask. Okay, so example, malate plus NAD plus oxaloacetate plus NADH and plus H plus. NAD चं काय झालं सांगा? ऑक्सिडेशन झालं की रिडक्शन झालं? NAD is turned Oxidation. into NADH. Addition of hydrogen झालं ना? Reduction. एक्झॅक्टली. सो ह्याचं झालं रिडक्शन आणि म्हणून हा रेड्युस्ड होता, त्याचं झालं ऑक्सिडेशन. कळलं का? हे सिंपल. या
Yes or no? Yes, ma'am. Yes, Yeah. ma'am. Okay, चलो. So लीला oxidoreductase or dehydrogenases. This is the first class of the enzyme. Okay, we are going to study 6 classes. Transferases, त्याच्या नावातच आहे बघा. Enzyme catalyzing a transfer of a group other than hydrogen between a pair of substrate S and S dash. हा S बरोबर G होता आणि तो आता S डॅश बरोबर आला. म्हणजे इथून इथे त्याचा ट्रान्सफर करायला जो एन्झाईम लागणार आहे, दिस इज ट्रान्सफरेज. सिंपल. ओके, आय होप यू आर अंडरस्टँडिंग. सो ग्लुकोज आपली ही फेवरेट रिएक्शन आहे, कितीदा आपण केलेली, बरोबर. हेक्सोकायनेज, इफ यू रिमेंबर यस्टरडे वी सेड हेक्सोकायनेज इज अ ॲलोस्टेरिक एन्झाईम. आलं का लक्षात? ॲलोस्टेरिक एन्झाईम काय होता? ॲलोस्टेरिक एन्झाईम त्याला एक साइट होती है ना. दिस साइट इज अ ॲलोस्टेरिक साइट आणि दिस साइट इज Active site. एक्झॅक्टली Active site. ऍक्टिव्ह साइट. मग आपण काय बघितलं होतं, जेव्हा ग्लुकोज 6 फॉस्फेट भरपूर असतं सेलमध्ये, तेव्हा सेल काय म्हणतो, बाबा थांब, कारण त्याला एटीपी लागतो इथे, बाबा थांब, खूप सारं ग्लुकोज 6 फॉस्फेट आहे, तू एटीपी खर्च करू नको. म्हणून काय करतो, हा ग्लुकोज 6 फॉस्फेट इथे जाऊन अटॅच होऊन जातो ॲलोस्टेरिक साइटला, राईट. ॲलोस्टेरिक साइटला तो अटॅच झाल्यामुळे ऍक्टिव्ह साइट बदलून जाते आणि ऍक्टिव्ह साइटला कुठला सबस्ट्रेट लागू शकत नाही. म्हणून दिस इज अ ॲलोस्टेरिक मॉड्युलेशन, और आपण त्याला म्हटलं होतं प्रॉडक्ट इनिबिशन, कारण आपण इनिबिशन मध्ये बघत होतो. सो इट इज अ प्रॉडक्ट इनिबिशन. मग हेक्सोकायनेजने काय केलं, ग्लुकोज बरोबर फॉस्फेट ग्रुप अटॅच केला एटीपी ची मदत घेऊन, अँड हेन्स इट इज अ ट्रान्सफरेज. ट्रान्सफर केला, समथिंग इज ट्रान्सफर, बरोबर आहे. सो इट इज अ ट्रान्सफरेजेस. क्लियर आहे? So this is a second class of the enzyme, right? Now the third class, hydrolases. Hydro meaning water, so something which is mediated by water. Enzyme catalyzing hydrolysis of ester, ether, peptide, glycosidic, CC carbon carbon bond, carbon halide bond or phosphorus nitrogen bond. हायड्रॉलिसिस करतो म्हणजे हे बॉन्ड तो ब्रेकडाऊन करतो. आय होप यू आर रायटिंग. लक्षात रायटिंग होत नसेल तर मला सांगा. सी, सो ग्लुकोज 1,6 बिसफॉस्फेट, इट इज अगेन द नेक्स्ट प्रोडक्ट इन ग्लायकॉलिसिस. ग्लायकॉलिसिसची ही रिएक्शन आहे, ग्लायकॉलिसिस, और इट इज अ EMP pathway. New student, you have to bear with us because I don't know how much you are understanding or how much you are grasping. For that, you at least need to see the topic. Anyway, from next week, we are going to start with a new topic. मग तुम्हाला confusion बऱ्यापैकी कमी होईल. So it is a fructose 1,6 biphosphatase. Again, AAC suffix name of the enzyme. But exceptions are always there, AAC मध्ये, but very few exceptions. So 1,6 biphosphate is getting along with the help of water because it is a hydro. Okay. So fructose 6 phosphate is fructose 1,6 phosphate म्हणजे एका पोझिशनला पण फॉस्फेट ग्रुप होता आणि 6 नंबरच्या पोझिशनला, म्हणून बायफॉस्फेट. ओके, चेंज होऊन फक्त एकाच पोझिशनला फॉस्फेट राहिला. म्हणजे विथ द हेल्प ऑफ वॉटर दिस एन्झाईम हॅज ब्रोकन डाऊन द बॉन्ड आणि एक एटीपी त्याने रिमूव्ह केला. ओके, सो इट इज अ fructose 6 biphosphate is a category of hydrolases. लिहिताय तुम्ही सगळे? एनी डाउट विथ दिस? Yes. या क्लियर? क्लियर? Yes, ma'am. Yes. Yeah, चलो, good. If you have any doubt, please ask. Okay, चलो, next. Lyases. Enzymes that catalyze removal of group from substrate by the mechanism other than hydrolysis, leaving double bond. Water नाही होते, hydrolysis नाही होते. Okay,
पण तो ग्रुप रिमूव्ह करतो. इट इज कॅटलायझिंग रिमूव्हल ऑफ ग्रुप फ्रॉम द सबस्ट्रेट. ओके, कसं बघा. सो दिस इज एक्स सी. वाय सी हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड झाला. ओके, आणि मग एक्स वाय सेपरेट झाला आणि कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आला. सो जेव्हा कधी डबल बॉन्ड येतोय, नॉट बिकॉज ऑफ वॉटर but because of some other mechanism, then there the liases are important. Okay, हे सगळे तुमच्या एनसीईआरटी ने मेन्शन केले. यू कॅन क्रॉस चेक इन युअर एनसीईआरटी. आणि म्हणून आपल्याला हे सगळं घेणं गरजेचं आहे. सो सक्सिनेजेस. ओके, arginosacchinic acid is getting converted into arginine and fumaric acid. So succinases. Okay, अर्जिनोसक्सिनेजेस. कळलंय का हा एन्झाईम काय करतोय? हे सगळं तुम्हाला 4-5 वाचायला लागेल तेव्हा कळेल. अदरवाइज बिलीव्ह मी इट विल गो डिफिकल्ट फॉर यू. सो lyase enzyme that catalyze removal of group from the substrate, not because of water but because of other enzymes and leaving the double bond in between them. So that is a lyase. This was 4th. And now this is 5th. Is that true? Ma'am, can we go back? Yes, why not? Yes. This one you want, Ishwari? Done, ma'am. Okay. Isomerases include all enzyme catalyzing interconversion of optical or geometric positional isomer. आयसोमर फॉर्म करण्यासाठीचा एन्झाईम इज अ आयसोमरेजेस. नाउ यू नो व्हेरी वेल व्हॉट आर द आयसोमरेजेस. सी, राइबोज 5-phosphate is getting converted into ribulose 5-phosphate. You know ribose is a pentose sugar. You know it very well now. And ribulose is also the pentose sugar. Okay. So फक्त त्यांचं आयसोमर फॉर्म करायला, ऑप्टिकल और जॉमेट्रिकल आयसोमर फॉर्म करायला जे एन्झाईम्स आहेत, these are the isomerases. Isomers तुम्हाला माहिती, सेम. What formula and what different formula? Tell me what you know about isomers. बोला. Yes, do you know what are isomers? Yeah. Ma'am, isomer are the compounds which have same atoms, number of atoms. Definition पाहिजे. This was not a correct definition. What are isomers? Compound with different structural formula but same molecular formula. Molecular formula. Yeah, same molecular formula but different structural formula. So biology मध्ये ह्या सगळ्या रिएक्शन आपल्या बॉडी मध्ये होत आहेत आणि ह्या सगळ्या बायोकेमिकल रिएक्शन आर, these are the biochemical reaction. Why biochemical? Because happening in living life, whether it is bacteria or any other organism which are enzyme mediated, and hence it is a biochemical. So every biochemical reaction is enzyme mediated, right? So ligases. To ligate म्हणजे काय? To ligate is to join. That is an English word. To ligate. Ligate म्हणजे to join. आणि हा लायगेज एन्झाईम आपला डीएनए रेप्लिकेशन मध्ये पण खूप महत्वाची कामं करतो. सो रिमेंबर द नेम. मी डीएनए रेप्लिकेशनला विचारेल, एखादा आठवतोय का क्लास एन्झाईमचा? सो लायगेज एन्झाईम कॅटलायझिंग और लिंकिंग द टू कंपाऊंड. ओके, सो जेव्हा कुठे जॉईन करायची वेळ येते तेव्हा दिस लायगेज एन्झाईम इज इम्पॉर्टंट. ओके, जसं एक्झाम्पल, ग्लुटामिक ऍसिड प्लस अमोनिया प्लस एटीपी forms a glutamine. Okay, तिथे हा अमायनो ग्रुप, ग्लुटामाइन इज द नेम ऑफ अमायनो ऍसिड. सो तिथे हा अमायनो ग्रुप त्याला जॉईन होतो आणि जेव्हा त्याला हा अमायनो ग्रुप ग्लुटामिक ऍसिडला जॉईन होतो, इट बिकम्स ग्लुटामाइन. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम दिस ग्लुटामाइन सिंथेटेज and hence this is a ligase. Okay, so to ligate means to join. आणि जेव्हा एटीपी युटिलाइज होतो ना, एटीपी इज ऑलवेज कन्वर्टेड इनटू एडीपी अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट.
ते कायम लक्षात ठेवा. एटीपी इज गेटिंग ब्रोकन डाउन इनटू एडीपी, एडिनोसिन डायफॉस्फेट अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. क्लिअर? या, Yes, ma'am. चला गो अहेड. Yes. ओके, आता हे 4 डिजिट कोड असतात प्रत्येक एन्झाईमला आणि हे नोमेनक्लेचरचा भाग आहे हा. सो एन्झाईम कोड इज लाईक ग्लुकोज 6 फॉस्फोट्रान्सफरेज चा एन्झाईम कोड. प्रत्येकाला त्या अप्रुव्हल कमिटीने एक कोड दिलेला. म्हणजे जेव्हा तुम्ही हा कोड म्हणताय ना, तेव्हा द नेम ऑफ द एन्झाईम इज दिस ओनली, ग्लुकोज 6 फॉस्फोट्रान्सफरेज. जसं तुम्हाला स्कूलमध्ये रोल नंबर दिलेला, डिव्हिजन ए मधला रोल नंबर 1 इज सपोजिंग से मुग्धा. तो मुग्धाच्याच नावापुढे येईल. कोण आहे 10th ए मधली रोल नंबर 1? सो शी इज मुग्धा. म्हणजे मग ते मुग्धाच असेल. तसं हा याचं हे रोल नंबर आहे. So when we say 2.7.1.2, so that would be this phosphotransferase only. Getting it? So that has been given by the enzyme nomenclature committee. First काय बघा, फर्स्ट त्याच्यात मेजर क्लास ऑफ एन्झाईम. ओके, नंतर सेकंड काय बघा, 7 हा सब क्लास, राईट. थर्ड डिजिट इज सब क्लास म्हणजे त्या सब क्लास मधल्या कॅटेगरीज. आणि फोर्थ इज सिरियल नंबर ऑफ द एन्झाईम इन दॅट पर्टिक्युलर सब क्लास. लिहिलं का तुम्ही? हे इतक्या फास्ट लिहिलं नसेल. चला मी परत दाखवते. ओके, सो राईट अबाउट फर्स्ट. सो व्हॉट डज दिस फर्स्ट इन, तुम्ही असं लिहा 2.7.7.1 लिहिलं ना. सो व्हॉट इट इंडिकेट, सो 2 इज, 7 इज, 1 इज आणि 2 इज. म्हणजे तुम्हाला ते अंडरस्टँडिंगला सोपं जाईल. याला राऊंड करून त्याचं एक्सपान्शन अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. सो फर्स्ट 2 इज अ मेजर क्लास ऑफ एन्झाईम. म्हणजे जो 6 क्लासेस मधला सेकंड नंबरचा क्लास आहे, कुठला आहे? चला सांगा मला सेकंड नंबरचा क्लास. या, Hydrolyse. नाही ना रजा, ट्रान्सफरेजेस. Transferase. Yes, transferase. ट्रान्सफरेज. एवढं तरी लक्ष, तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे. सो इट इज अ ट्रान्सफरेज. ओके, सेकंड इज इंडिकेटिंग व्हॉट बघा. I hope you are writing subclass. So this is a subclass. This is a main class. Third बघा काय? Third is a subclass म्हणजे याच्यातल्या कॅटेगरी subclass. And the fourth is सिरियल नंबर ऑफ द एन्झाईम इन अ पर्टिक्युलर सबक्लास. मग त्याच्यामध्ये जेवढे क्लासिफिकेशन असेल त्याच्यातला हा त्याचा सिरियल नंबर. गेटिंग दिस? ओके, Yes. शल वी गो अहेड. बघा आता 6 क्लासेस ऑफ एन्झाईम कसं लक्षात ठेवायचं, असं तुम्ही तुमच्या स्वतःच्या पण काही ट्रिक्स वापरू शकता. मी माझी इथं ट्रिक्स कोणीतरी मला मुलानेच दिली होती आणि मी तिथे अप्लाय केली. ओ थोडा हसले, इनोसंट लडकी. ओ इज ऑक्सिडो रिडक्टेज और इट इज अ हाइड्रोजिनेजेस है ना. ट्रांसफरेजेस हैज नहीं है, हसले. ओके, हाइड्रोलेजेस, लाइजेस, आइसोमरेजेस and ligases. Some student has given me this. Okay, आणि म्हणून I have included this in the presentation. So थोडा हसले, इनोसंट लडकी है ना. कायम हसतच राहायला पाहिजे ऍक्च्युली. थोडा काय, भरपूर हसा फॉर युअर हेल्थ. ओके, सो दॅट वे यू कुड मेक युअर ओन ट्रिक्स. ह्याच्यापेक्षा छान ट्रिक्स कोणाला जमली तर नक्कीच मला पण शेअर करा. सो दॅट आय कॅन इन्क्लूड फॉर युअर ज्युनियर्स. हो ना. आय होप. नाही जर जमलं हरकत नाही, हे ऍटलिस्ट लक्षात ठेवा. हे मला आवडलं होतं, तो ते मी ह्याच्यात इन्क्लूड करून टाकेल. लिहिलंय? हाऊ टू रिमेंबर. आपल्याकडे इतक्या रिमेंबरच्या गोष्टी असतील आणि मग ते कसं सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायच्या. मेमरी ब्लॉक होऊन जाते. जसं कम्प्युटरमध्ये खूप सारं टाकलं किंवा तुमच्या मोबाईलमध्ये खूप साऱ्या गोष्टी आला की तो ब्लॉक व्हायला लागतो, हो ना, स्लो होतो.
तसं मग ह्या ट्रिक्स अप्लाय करायच्या आणि मग आपण आपली मेमरी इन्हान्स करत राहायची. All right, so these are the 6 classes of enzyme: oxidoreductase, transferase, hydrolases, lyases, isomerases, and ligases. Clear? Yeah, so few MCQ. हो चलो, सोपा प्रश्न होता, याला मी स्किप करून टाकलं. पुढचा, एन्झाइम दॅट कॅटलाइज रिमूव्हल ऑफ ग्रुप फ्रॉम द सबस्ट्रेट. ओके, बोला. Third option. थर्ड ऑप्शन. Third. Yes. Yes, wonderful. चलो नेक्स्ट. बोला. Fourth option. Hydrolase. वंडरफुल. आता एक छोटासा पार्ट राहिलाय. 10:30 ला क्लास आहे का कोणाला परत? येस मॅम, बल्ला सरांचा. बल्लाळ सरांचा क्लास आहे ना. चला, Yes. जेवढं कम्प्लीट होते तेवढं मी घेते. मीटिंग बंद झाली तर उद्या जे नवीन स्टुडंट आहे त्यांनी प्लीज लक्षात ठेवा, टुमॉरो युझिंग द सेम लिंक वी आर मीटिंग ऍट शार्प 9 o'clock. 9 वाजता शार्प भेटणार आहे आपण. ऑल राईट. ओके, नवीन मुलं 9 वाजता उद्या शार्प. आज एक सेशन आपण सकाळचं नाही घेतलं, पण रोज आपले 2 सेशन असतील. ओके चलो, को फॅक्टर्स काय बघा. आता को फॅक्टर्स एक्सप्लेन करायच्या आधी ना मी तुम्हाला साधं एक क्लासिफिकेशन देते, त्याच्यावर आपण उद्या परत डिस्कस करू. सो एन्झाइम, ओके, काही एन्झाइम यू नो नाउ हाउ विच स्ट्रक्चर एन्झाइम इज फॉलोइंग फ्रॉम द प्रोटीन. Tertiary structure. Tertiary. So enzyme basically is a tertiary structure of protein. Okay. But there are some enzymes which are simply made up of protein. So simple. So they are made up of only protein. Okay. So they are the simple enzyme. And for example, it is pepsin. आता ह्याला AAC suffix नाही. See, we always say exceptions are always there. तर हा जो एक एन्झाइम आहे, पेप्सिन आहे, ट्रिप्सिन आहे, हे डायजेस्टिव्ह ज्युसेस मधले एन्झाइम्स आहेत. याला सफिक्स AAC नाहीये, पण हे एन्झाइम्स आहेत. ओके, अँड दीज एन्झाइम्स दे आर मेड अप ऑफ ओनली अँड ओनली प्रोटीन. राईट. नाउ देर आर सम एन्झाइम विच आर कॉल्ड ॲज conjugated enzyme. Please write this chart as well. Conjugated enzyme which are called as holoenzyme. Now what do you mean by conjugated enzyme? Conjugated म्हणजे काय, आपण आधी पण बघितलं. कॉन्जुगेटेड लिपिड, जसं फॉस्फोलिपिड म्हणजे काय, लिपिड पार्ट आणि त्याला नॉन लिपिड पार्ट. फॉस्फेट इज अ नॉन लिपिड पार्ट. ओके, कॉन्जुगेटेड प्रोटीन, तसा हा कॉन्जुगेटेड एन्झाइम म्हणजे काय, ह्याला प्रोटीन पार्ट पण असणार आहे आणि ह्याला नॉन प्रोटीन पार्ट पण असणार आहे. So protein part, I'll use otherwise another color. So this protein part, okay, protein part of this enzyme is called as apoenzyme. नीट वाल्यांचं फार फेवरेट आहे हे सगळं. मी जसं कालही म्हटलं, डेफिनेटली 90% one question on enzyme. So protein part is called as a holoenzyme and non-protein part which is called as cofactor. Right? Non-protein part which is called as cofactor. Clear? आता cofactor are further classified into 3 types. These cofactors, they are further classified into 3 parts. Baga, which are these 3 parts? The first is a coenzyme. Second is a prosthetic group. And the third is a metal activator. Right? So holoenzyme is what? Holoenzyme वर क्वेश्चन येतो. What is a holoenzyme? Holoenzyme is,
So holo enzyme is equal to अपो एन्झाईम लिहून ठेवा हे इम्पॉर्टंट फॉर युअर MCQ. अपो एन्झाईम प्लस कोफॅक्टर. Okay, so question can come. Name the enzyme which is simple protein in nature. So it is pepsin or trypsin. You can say. What is holo enzyme? It is apo enzyme plus cofactor. What is a non-proteinaceous part in protein in enzyme? It's called as, this is called as cofactor. What is a proteinaceous part in enzyme? It's called as, it is called as apo enzyme. हो ना? सो इथपर्यंत तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात. इज दॅट क्लिअर? नाउ को एन्झाईम मी Yes, फक्त ma'am. एवढंच सांगते. को एन्झाईम आणि ह्याचे डिटेल मी तुम्हाला उद्या घेईन, की आपल्याकडे आता फक्त 4च मिनिट आहेत. सो डिटेल आपण ह्याचे उद्या घेऊ. ओके, चला मी फक्त एवढंच सांगते आणि उद्या मी हे विचारणार आहे. सो coenzyme is a organic compound. This is a organic compound, right? Prosthetic group could be organic or inorganic. Okay, and metal activator will be inorganic. Metal आहे तुम्हाला माहिती, metal are inorganic. Okay, so metal compound which are inorganic, that we know, right? So पुन्हा एकदा, enzyme is following the tertiary structure. मी माझा हायलाइटर घेते. Enzyme is following the tertiary structure. Okay, so tertiary structure of protein. Simple enzyme which are made up of only protein, that is pepsin. Conjugated enzyme which is also called as a holo enzyme, because holo enzyme is equal to apo enzyme plus cofactor. Okay, cofactor or this conjugated enzyme is again classified into two. Further, it is having two parts, that is the apo enzyme and cofactor. Apo enzyme is a proteinaceous part and non-proteinaceous part is cofactor. These cofactors, which are of 3 types, it is coenzyme, prosthetic group and metal activator. Okay, it is coenzyme is always organic, prosthetic group is always organic or it could be inorganic, and metal activator is always inorganic. Okay, so you should remember this for today.